ते म्हणतात 60-70. हा, मग ती बाई जरा पुन्हा चाचपून बघते. मी म्हटलं का हात का लावला? नाही म्हणले त्यांनी सांगितलं 70,000ची. म्हणजे एवढ्या दिवस कानात घालताय तुम्हाला कळली नाही का? काय साध्या कुडीची किंमत कळण्याकरता जवायरा लागतो, या कुडीची किंमत कळलं का? काय म्हटलं मी ते, ह्यालाही कुडीच म्हणतात ना. पण या कुडीत तुम्ही कुडत बसलाय. एवढी सुंदर कुडी प्राप्त होऊन सुद्धा त्या कुडीमध्ये कुडत बसलाय. काय देवाने आमचं केलं? काय देवा? नवरा मिळून सुख नाही, बायको मिळून सुख नाही, बायकोनी 2 लाख हुंडा आणून सुख नाही. काय दिलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? तुम्हाला सांगू, तुम्हाला काहीही मिळालं तरी बरं वाटायचं नाही. हे तुमच्या आयुष्याचं गणित आहे. सत्ता मिळाली तरी बरं नाही, पैसा मिळाला तरी बरं नाही, काहीही देऊ दे. आणि काही काही माणसं अशी आहेत, काही न मिळता सुद्धा समाधानी आहेत. काही मिळालं नाही, आनंदात आहे, समाधानात आहे, तृप्त आहे, तृप्त आहे. नीट लक्षात घ्या. हो, एखादा साधू संत अरे तृप्त आहे. काही काही माणसांच्या जवळ सर्व आहे, सर्व आहे पण झोप नाही. मी म्हटलं तुम्हाला झोप का नाही? म्हटले सर्व आहे म्हणून. हो बरोबर, सर्व आहे म्हणून झोप नाही. काय आहे न काय नाही हा प्रश्न नाही. जीवनातलं समाधान, आणि समाधान जर प्राप्त व्हायचं असेल तर मंडळी ज्ञानेश्वरी वाचा. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे तो विष्णू. स्वमुखाने सांगतोय नाही का? आणि कोण? श्रीकृष्ण प्रश्न, अर्जुन प्रश्न विचारतोय, श्रीकृष्ण त्याची उत्तर देतोय. अशी ही ज्ञानेश्वरी, आणि सोपी करून सांगितली प्राकृत भाषेमध्ये. कोणी? माऊलीने. म्हणून ज्ञानोबाराया माऊली झाले. माऊली झाले. माऊली का झाले? यांच्या पुतळ्याचं काय इतिहास? एवढा मोठा पुतळा का? नाही का? बेळगावून दिंडी येते का? वारी करता का? काय संबंध? काय माऊलीचा तुमचा संबंध? संबंध नाही का? आहे, आहे म्हणून एवढ्या लांब येता नाही का? एक मी तुम्हाला सांगू का, आईचा आणि मुलाचा संबंध काय? तसं ज्ञानेश्वर महाराज हे प्रांतीय नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे विश्वमाऊली आहेत नाही का? म्हणून आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, अहो पंढरीच्या वारीला आता अमेरिकेहून लोक येत आहेत, परप्रांतीय येत आहेत नाही का? मी विचारलं तुम्ही का आला? नाही म्हणाले आम्हाला आनंद वाटला. याचा अर्थ कळला का? संत फक्त आनंद जनरेट करतात. काय देतात? संताजवळ काय आहे? संताजवळ दुसरं काही नाही पण आनंद आहे. आनंद जनरेट करणारे संत, आणि दुःख जनरेट करणारे तुम्ही आम्ही काय जनरेट करतो? दुःखा व्यतिरिक्त काही नाही. एखादा मनुष्य सुखाने बसायला आला तरी त्याला नीट बसून देत नाही, हेच आम्ही जनरेट करतो. आणि एखादा आल्यानंतर काय देतो? जे सुख देतात. ज्ञानोबारायच्या वारीमध्ये सुख कशा करता यायचा? काय चालून मिळतं? एका माणसाने मला प्रश्न विचारला, चालून जाऊन काय मिळणार? म्हटलं तुम्ही चाललाय का? नाही. मग म्हटलं तुम्हाला उत्तर कळायचं नाही. कसं उत्तर देऊ ना नाही का? कसं उत्तर देऊ? चालून काय मिळतं नाही का? माणसं अनेक प्रश्न विचारतात. परोळेकर परवा एका प्राचार्याने प्रश्न विचारला की हरिपाठ म्हणून कॅन्सर बरा होईल का? परिचित आहेत तुमच्या? आश्चर्याची कथा आहे. हरिपाठ म्हणून निश्चितच कॅन्सर बरा होत नाही, एवढं करणे इतकी बुद्धी वारकऱ्याला आहे. पण कॅन्सर झाला तर त्याला सामोरं जाण्याची आध्यात्मिक ताकद प्राप्त होते हरिपाठ. एवढं मात्र निश्चित, एवढं मात्र 100% मी तुम्हाला सांगतो. माझं जीवन सुद्धा सुखदुःखाचं मिश्रण आहे, आणि प्रत्येकाचं तसं असतं. साधू असू दे, संत असू दे, ते सामान्य माणसं असू दे, त्याचं जीवन म्हणजे सुखदुःखाचं मिश्रण आहे. सुख ओंजळीने घ्यायची तयारी असते, आणि दुःख एक तुसभर सुद्धा खपत नाही. सुखाची अपेक्षा फार, पुरवठा कमी. दुःखाची अपेक्षाच नाही, म्हणून एवढं झालं तरी एवढं वाटतं.
आणि सुख एवढं मिळाले तरी एवढं वाटतं. कळलं का तुम्हाला? जेव्हा अपेक्षा आणि सप्लाय याचा मेळ बसत नाही, प्रत्येक क्षणाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. मिळतं का? नाही, म्हणून मिळेल तेवढं थोडं वाटतं. दुःखाची अपेक्षा आहे का? नाही, म्हणून एवढं वाटतं. म्हणून लक्षात ठेवा, माणसाचं जीवन सुखाकरता तयारी असते, दुःखाकरता नसते. आणि दुःखाला सामोरं जाण्याची कोणाची तयारी नसते. पण दुःखाला सामोरं जाण्याची ताकद मात्र हरिपाठाने प्राप्त होते, ज्ञानेशाने प्राप्त होते. हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. म्हणून माणसं म्हणतात, हे करून काय होतं, ते करून काय होतं. ज्यांना करायचं नाही तेच म्हणतात. जे करायचं आहे ना, ज्याला व्यापार करायचा नाही तो म्हणतो, हे करून काय होणार आहे, ते करून काय होणार आहे. एखादा सामान्य माणूस व्यापार शेंगदाण्याने सुरुवात करतो. तो काय करतो? एवढे शेंगदाणे घेतो, त्याला जरा मीठ लावतो, खारीदाणे करतो, एवढं घेतो, नाक्यावर उभा राहतो. आणि कालांतराने त्याची शेंगदाण्याला मागणी वाटते. मग जरा पोत्याने करतो, मग 2 पोत्याने करतो, मग तिथेच एक दुकान घेतो. कळलं तुम्हाला? मग सोलून काढतो. करता 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 अख्ख्या बेळगावला सप्लाय करतो. बेळगावला आवडल्यानंतर महाराष्ट्रात येतं. कळलं? सुरुवात कुठून झाली? एका कागदाची कुडून 2 शेंगदाण्याच्या पुड्या विकण्यापासून. ज्याला करायचं असतो तो 2 पुड्यापासून सुरुवात करतो. ज्याला करायचं नसतं तो म्हणतो, करून काय होणार आहे, पंढरीच्या वारीला जाऊन काय मिळणार आहे. बरोबर आहे, तुम्ही कधी जाणार नाही आणि आला तर उगीच आम्हालाही अडचण होईल. त्यापेक्षा अशी प्रश्न विचारणारी मंडळी न आलेली. काय करताय, एकंदर सगळं गणित जीवनाचं अवघड आहे. बोलता बोलता 1 तास झाला. जास्ती काही प्रवचन नाही. एवढं सांगितलं तेवढं जरी आजच्या प्रवचनातून आचरणात आणलं तर बरं होईल. पुढचा 1-2 भाग सांगतो. या गेल्या 2-2.5 वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे मी. आणि फार महत्वाचा भाग आहे, अतिशय महत्वाचा भाग आहे की माणसाचं जीवन पारमार्थिक आध्यात्मिक व्हायचं असेल तर आचरण पवित्र पाहिजे. मला वाटतं त्या पेपरमध्ये सुद्धा मुलाखतीत आलेलं आहे, पण पुन्हा प्रवचनातून सांगतो. ऐकण्यासारखा भाग आहे. मी मराठवाड्यात गेलो होतो. तिथे गेलो असताना एक प्रवचन सुटलं माझं, कीर्तन असं एक मूल आलं लहान. हे मुलं बसलेत ना तेवढी, याच्यापेक्षाही लहान होतो. माझ्याकडे आलं, माझ्या पायाला मिठी मारली आणि मला म्हणाले, महाराज, ते मूल मला म्हणालं माझा उद्धार करा. मला कळे ना की आता या मुलाचा उद्धार कसा करावा. मी आयुष्यात कधी बावरून गेलो नाही, पण त्या दिवशी बावरलो. ते मुलाने पायाला मिठी मारल्यानंतर मी त्या मुलाला आणलं, उतरलो होतो, तिथे बसवलं. मी त्या बाळाला म्हटलं, बाळा तुला काय पाहिजे, काय देऊ मी तुला, तू माग, मी देतो. शिक्षण पाहिजे शिक्षण देतो, घरी घेऊन जातो, कपडे पाहिजे देतो, पैसे पाहिजे, तू काय माग. तुझ्या इतकं सुंदर बाळ माझ्या जवळ येते, रडतंय, मला म्हणते माझा उद्धार करा, काय पाहिजे सांग. मला म्हणाला, महाराज तुमच्याकडून काही नको, पण माझा बाप दारू पितो, मला माझ्या आईला मारतो, त्याच्यातून सोडवा. आणि मला अतिशय दुःख झालं, वाईट वाटलं. आणि मग असं वाटलं की आपण इतकी प्रवचन कीर्तन करतो, काही उपयोग नाही त्याचा. माणसं येतात आपल्याला म्हणतात, वाह छान प्रवचन झालं, घेत कुणीच काही नाही, कुणीच काही घेत नाही. म्हटलं नाही, आजकाल आवश्यकता आहे मंडळी. तुमचा माझा संसार सुखाचा व्हायचा असेल तर वारकरी संप्रदायाची माळ घालणं अत्यंत महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. निर्व्यसनी व्यसन जगायचं असेल, माळ हे बंधन नसून संरक्षण आहे. या इथे कंपाऊंड केलंय. कंपाऊंड कशा करता केले माहितीये का तुम्हाला? आतमध्ये कुणी गुरढोरं शिरू नयेत म्हणून. याला जर कंपाऊंड नसलं ना तर इथे उकिरडा झाला असता. कंपाऊंड म्हणजे हद्द आहे की इथे कोणी यायचं नाही, कोणी काही टाकायचं नाही. तसं माळ म्हणजे तुम्ही मी माझ्या जीवनाला केलेलं कंपाऊंड आहे. आणि ज्या जागेला सध्या कंपाऊंड नसतं तिथे झोपडपट्टी होते. तसं माळेचं जर कंपाऊंड नसेल, संरक्षण नसेल, तर तुमच्या माझ्या जीवनाची झोपडपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नको ते राहतील. कोण राहतील माहिती आहे का? काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर हे विकार येऊन तिथे राहतील. आणि ते तुम्ही मेला तरी जागा सोडणार नाहीत. पुढच्या जन्मी पुन्हा वासनेच्या रूपाने तुमच्यावर जन्माला येतील. म्हणून जीवन सुखमय व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. एकेकाळी आम्ही दारू पिणं व्यसन म्हणत होतो, आज ती फॅशन झाली. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, पण थोडंसं ऐकून घेणं महत्वाचं आहे, नाही का? हाय हाय का? काय हाय?
काय हाय काय नाही का. एकेकाळी ज्याला आम्ही व्यसन म्हणत होतो ती आज फॅशन झाली. अजून ऐकून घ्या, एकेकाळी आम्ही भ्रष्टाचार म्हणत होता तो शिष्टाचार झाला. व्यसन व्यसन राहिलं नाही. मी रोज सांगतोय, पाप मागे होतं, पाप आज आहे, पुढे असणार. पण पापाला प्रतिष्ठा आज जेवढी प्राप्त झाली तेवढी कधीच झाली नव्हती. पापाला प्रतिष्ठा प्राप्त होणं वाईट आहे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर पांडुरंगाची माळ घालणं महत्वाचं आहे. माळ माझी काय कोणाची काय फरक पडत नाही. हे सगळे म्हणतात आमच्या फडावरचं आणि आमच्या फडात उगीच काहीतरी करत असतात. मला काही अजून कळलं नाही त्यातलं. मी कधी म्हटलं नाही माळ घालणारा मी, पण माळ पांडुरंगाची नाही का. जसं भडगी लग्न लावणारा तेवढं काम माझं आहे, एवढंच काम माझं आहे. याच्यापेक्षा काय. माळ कोणाची? माळ बाबा महाराजाची नाही आणि कोणत्याच महाराजाची नाही. कोणी घातली तरी माळ पांडुरंगाची. ज्या वेळेला तुळशीची माळ गळ्यात घालाल त्या दिवशी तुमचं लग्न पांडुरंगाबरोबर लागलं नाही का. खऱ्या मालकाचं मंगळसूत्र बांधून वर जावं आणि तेवढंच तुमच्या अंगावरचं कोणी काढून घेणार नाहीत. माझं म्हणणं कळलं तुम्हाला. बाकी कान चाचपसतील, हात चापसतील, गळा असा आतमध्ये हात घालून छातीवर हात फिरवायच्या निमित्ताने चाचपुडून बघतील. तुळशीची माळ आहे म्हटलं राव, जळली तरी हरकत नाही. पण एकच सांगतो, तेवढं शेवटी तुमच्या बरोबर जळणार आहे. आणि वर जावं तर सख्याचं मंगळसूत्र बांधून त्याच्या दरबारी जावं. याच्यापेक्षा जीवनाचं सौभाग्य ते कोणचं. म्हणून 2.5 वर्षापूर्वी संकल्प केला की जिथे माळकरी होतील तिथेच कार्यक्रम करायचा, बाकी करायचा नाही. काही नडलेलं नाही. देवाने नाव लौकिक भरपूर दिलं, समाजी भरपूर आहे. पडवळकर महाराजांना माहिती आहे. माझ्या दिंडीचा म्हणा किंवा त्यांच्या दिंडीचा भाग म्हणा, असे दोघे आम्ही आहोत. काय भरपूर समाज आहे. आळंदी पंढरपूरला 2-2 लाख समाज फडावर असतो. माळ घालायचा संकल्प केल्यापासून 2 वर्षात 22,000 लोक झाले माळकरी. अकाउंट माझ्या माळावर नसतो, कारण माळा माझ्या बरोबर असतात. मंगळसूत्र सुद्धा बरोबर ठेवतो मी, त्याची काळजी करत नाही. कारण आयत्या टायमाला मनात आलं माळ नसते म्हणून ते ठेवतो. 2,000-3,000 असा माळाचा स्टॉक आणून ठेवतो. 3,000 संपले की 3,000 झाले. कळलं तुम्हाला. या 2 वर्षात कमीत कमी 22,000 लोकांनी माळा घातल्या. इथे किती व्हायची ते बघायचंय मला. आवश्यकता आहे त्याची. तुमच्या सुखा करता शिष्य काही वाढवायचे नाहीत, भरपूर आहेत. तुमचं जीवन जर सुखमय व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायाची माळ घालणं आवश्यक आहे. आपल्या जीवनाला संरक्षण आहे. काही माणसं म्हणतात आम्ही वाईट वागत नाही, कशा करता माळ घालावी. आहे ते चांगलं टिकण्याकरता घालावी. आम्ही जे माळा घातल्या किंवा परोळकरांनी घातल्या का आम्ही काय पित होतो काय. काही काही माणसं म्हणतात आम्ही काही व्यसनी नाही. हा अर्थच चुकीचा आहे. तसं जीवनामध्ये जीवन परिपूर्ण होण्याकरता तुळशीची माळ आहे. तो कार्यक्रम होईल. दुसरा, इथे माझ्या कॅसेट्स या इथे स्टेजवर मिळतील. परवाच देवाच्या कृपेने एक प्लॅटिनम डिस्क आली. भारतातली पहिली प्लॅटिनम डिस्क आहे कीर्तना करता. 14 ऑक्टोबरला श्री सुब्रमण्यमच्या हस्ते. या कॅसेटचं सगळं उत्पन्न ट्रस्टला जातं. व्यक्तिगत काही माझा संबंध नाही. त्याच्यातून ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्याबरोबर अँब्युलन्स असते, 2 डॉक्टर असतात आणि 60 ते 70 हजार रुपये आपण औषध योजनेकरता खर्च करतो. त्या कॅसेट्स आपण इथे 10 रुपये कमी किमतीने आज आहेत. प्रवचनाच्या 25-26 काहीतरी आहेत आणि कीर्तनाच्या 35 आहेत आणि व्हिडिओ कॅसेट्स आहेत. पुण्याला जो माझा 55 दिवसाचा कार्यक्रम झाला तिथल्या संपूर्ण कॅसेट्स 55 दिवसाच्या उपलब्ध आहेत. ती एक कॅसेट 3 प्रवचनाची 260 ला आहेत. हा सगळा ट्रस्ट तर्फे व्यवहार आहे. कॅसेटचं सांगितलं. दुसरं, ट्रस्ट तर्फे आम्ही ज्ञानेश्वरी प्रकाशित करतोय. याची थोडीशा उल्लेख आता परोळेकरांनी केला. 1-2 मिनिटं थांबा, जास्ती काही मलाही वेळ नाही आहे. या ज्ञानेश्वरीचा हेतू असा आहे, ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी प्रकाशित करावी. एकाने मला विचारलं एवढी महाग ज्ञानेश्वरी का. म्हटलं महाग ज्ञानेश्वरी बायकोला लुगडे घेताना विचारत नाही, ज्ञानेश्वरी छपताना प्रश्न विचारतो. मला असं वाटलं ज्ञानेश्वरी माझी आई आहे. साध्या लुगड्यात आईला रोजच बघतो. एकाच दिवस तरी माझ्या आईला पैठणी नेसवावी म्हणून ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी. याचा कागद संबंध आर्ट पेपर आहे.
याच्यात 300 ते 350 हातांनी काढलेली चित्र आहेत. चित्राचाच खर्च लाखो रुपयाचा, 1 कोटीचा जवळजवळ हा प्रकल्प आहे. एक ज्ञानेश्वरी घरामध्ये 4,500 पडते. याचं बॉक्स आहे, हे बॉक्स जवळजवळ 450 रुपयाचं नक्षीचं बॉक्स आहे. ज्ञानेश्वरीला जर आम्ही अलंकार म्हणतो तर ती अलंकार सुद्धा पेटीतच ठेवावा आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी चित्रमय, चित्राच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी कळावी हा त्याच्यातला हेतू आहे. आता हे चित्र बघा, जीर्ण वस्त्र सांडगे नूतन वेदगे तैसे देहांतराते स्वीकारायचे चैतन्य नाते, अशी चित्रमय ज्ञानेश्वरी. ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी 2000 करावं. संपूर्ण पहिल्यांदा द्यावे किंवा नंतर हप्त्यात द्यावे हा भाग. आणि ज्यांना स्पॉन्सर करायचे असेल त्यांची नावं मागे येतील. साधं पान 6000, मोठं कलर पेज 25000. त्या स्पॉन्सरशिपमुळे 4500चा ग्रंथ 2000 देता येईल. बेळगावमध्ये श्रीमान मंडळी बरीच आहेत, तर त्यांनी पान स्पॉन्सर करावं अशी माझी इच्छा आहे. ज्यांना विकत घ्यायची असेल त्यांनी विकत 2000 घ्यावी. हप्त्यात सुद्धा ज्ञानेश्वरी विकत मिळते. काही काही लोकांनी 100 रुपये महिन्याचा हप्ता, असे 750 मेंबर माझ्याकडे आहेत की दे दर महिना 100 रुपये देतात. अशी ही ज्ञानेश्वरी. आतापर्यंत 2-2.5 हजाराचं बुकिंग झालेलं आहे. ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांनी माझ्याशी उद्या साधावा. उद्या आहे आणि परवा आहे, 2 दिवस माझा मुक्काम आहे. संजय लॉज हे पावसकरांचं जे दुकान आहे तिथेच उतरलेलं आहे. ज्यांना भेटायचं असेल तिथे त्यांच्याशी भेटावं, परोळेकरांची संपर्क साधावा एवढीच विनंती. आज आत्ता ज्यांना माळ घालायची असेल त्यांनी माळ कॅसेट तिथे मिळतील. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.